मुंबईवरती 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वाटा होता असा खळबळजनक आरोप भाजपचे नेते माधव भांडारी यांनी केला। त्यांच्या या आरोपाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच खळबळ माजलेली आहे। स्थानिक प्रशासनावरती प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला होणं अशक्य आहे असा दावा सुद्धा भांडारी यांनी केला। सगळा हल्ला जो झाला त्या हल्ल्यामध्ये स्थानिक माणसांच्या मदतीशिवाय त्यांना काही करता आलं नाही। आणि स्थानिक माणसं म्हणजे रस्त्यावरचे हमाल आणि त्या बोटी चालवणारे खलाशी बळशी ते नाही, तर ज्यांचा स्थानिक प्रशासनावरती प्रभाव आहे, ज्यांना स्थानिक प्रशासनामध्ये काही नाही उलट सुलट करता येतं, अशा प्रभावी व्यक्तींच्या मदतीशिवाय हा हल्ला होऊ शकत नाही। कोण होती माणसे? आज ताहूराव राणाला आणलं, त्याच्यानंतर काँग्रेसवाले फार बुंबावून करायला लागले, कारण कदाचित त्या नाहीची माहिती त्या राणाकडून दिली जाईल असं वाटतंय। पण या सगळ्या 26/11च्या हल्ल्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता हे निश्चित आहे। माधव भांडारी यांच्या या आरोपांवरती काँग्रेसचे नेते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। त्यांनी तर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला तत्कालीन गुजरात सरकार जबाबदार असल्याचा दावा केलाय आणि मोदींवर निशाणा साधला। आम्ही कसाबला जिंदा पकडलो, मुंबई पोलिसांनी जिंदा पकडलो, काँग्रेसची सरकारने, राष्ट्रवादीची सरकारने कसाबला जिंदा पकडलो। दोषी कोण होता? दोषी गुजरात सरकार होती, भारतीय जनता पार्टीची गुजरात सरकार होती। त्यावेळेस ते पाकिस्तानीचे आतंकवादी पाकिस्तानवरून गुजरातला गेले आणि गुजरात एक बोट हिजॅक केले, त्यांच्या ओनरला ते मारले आणि ते बोटवरून गुजरातची बोट घेऊन ते महाराष्ट्रामध्ये एंटर केले। तो भारतीय जनता पार्टीनी 26/11 मध्ये जो हमला होता ते अफगाणिस्तानचे खंदारमध्ये जे आतंकवादी होते, तेच आतंकवादी जो भारत सरकारने त्यांना सोडलो, भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये होता, जे खंदारचे आतंकवादी ते मुंबई आतंकवादीमध्ये इन्व्हॉल्व होते, हे माझा आरोप आहे। जो कट कारस्थान रचला होतं, याचे लागे बांधे, याचा सगळा माहिती ही भंडारींजवळ कशी आहे हे जनतेला हे कळलं पाहिजे। त्यामुळे त्यांना ताबडतोबीनं त्यांच्याकडून ही चौकशी करावी आणि ती चौकशी करत असताना अजितदादा पवार यांना देखील मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।